त्या बॅचला आम्हाला 40 किलो माल निघाला आणि पहिल्याच बॅचला आम्हाला 40 किलो माल निघाल्यामुळं भाव भेटला 500 रुपये. 500 रुपयांनी आम्हाला पहिल्याच बॅचला 20,000 रुपये मिळाले. रेशीम शेती ही चांगली आहे आणि आता आमची 150ची बॅच निघते. आता आम्हाला सरासरी 70 ते 80,000 रुपये महिन्याला येतात. मुख्यतः भात शेती असलेल्या नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील चिंचवड इथल्या FYBA पर्यंत शिक्षण घेतलेले हे आहेत युवा शेतकरी शांताराम भोये. वडिलोपार्जित केवळ 2 एकर क्षेत्र, त्यातही भात पीक जास्त, पण इथल्या कमी जागेत त्यांनी रेशीम शेतीला सुरुवात केली. माझं नाव शांताराम मनोहर भोये. मी राहणार चिंचवड गावचा. माझं शिक्षण FYBA. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भात शेती करतोय, पण भात शेतीमध्ये पाहिजे तसं आम्हाला उत्पन्न मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही 2 वर्षापासून रेशीम क्षेत्राकडे वळालोय. रेशीम क्षेत्राकडे वळाल्यानंतर आम्हाला पाहिजे तसं आता उत्पन्न मिळतं आणि रेशीम शेती बेस्ट चांगली आहे. शांतारामच्या घरची परिस्थिती बेताचीच, कारण भात शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही आणि म्हणूनच परिसरातील काही शेतकऱ्यांची रेशीम शेती पाहिली आणि शेतीच करण्याचं ठरवलं. आम्ही इथल्या शेतकऱ्यांना भेटलो आणि रेशीम शेतीविषयी त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर लागवड आम्ही 1 एकरमध्ये 8,000 गाडी लागवड केली. 8,000 गाडी लागवड केल्यानंतर 1 महिना त्याचा पाला तयार झाला. पहिलीचेच बॅचेस आम्हाला माहिती नसल्यामुळं 50चीच बॅचेस घेतली. त्या बॅचला आम्हाला 40 किलो माल निघाला आणि पहिल्याच बॅचला आम्हाला 40 किलो माल निघाल्यामुळं भाव भेटला 500 रुपये. 500 रुपयांनी आम्हाला पहिल्याच बॅचला 20,000 रुपये मिळाले. रेशीम शेती ही चांगली आहे आणि आता आमची 150ची बॅच निघते. आता आम्हाला सरासरी 70 ते 80,000 रुपये महिन्याला येतात आणि वर्षाला 6 बॅचेस होतात. शांताराम यांचे वडील मनोहर हे अनेक वर्षांपासून भात शेती करतात, मात्र आता ते सुद्धा रेशीम शेतीसाठी कष्ट घेतात आणि भात शेतीपेक्षा रेशीम शेती चांगली असल्याचं सांगतात. आम्ही पूर्वी या आडला वडलापासून भात शेतीच इकडं हे डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळं ना भात शेतीच करतो, पण उत्पन्न थोडी कमी येते. मग आता काही रेशीम उद्योग करतो तर त्याच्यापासून चांगला उत्पन्न मिळतं. 1 एकरला आम्हाला 50-60 किलो माल निघतो. 500-550चा भाव मिळतो, म्हणजे चांगला आहे. शेती भात शेतीपेक्षा रेशीम उद्योग चांगला आहे. पाणी कमी त्याला लागतं आणि काम कष्ट पण थोडं कमीच लागतं. एवढं काही कष्ट पण नाही लागत, भातापेक्षाही कमी. नाही तर आम्ही कडधान्य हे करतो, थोडं ते आता करतो, पण ही रेशीम उद्योग हा आता आम्ही चांगला करतो. चाललाय वाढत आता 1 एकर लागवड झाली आहे. आता याच्यापासून आम्हाला उत्पन्न मिळालं. आता थोडासा वाढला, अर्धा एकर म्हणजे 1.5 एकर झाला. आता पाहू हळूहळू 2-1 एकरपर्यंत आम्ही जशी उत्पन्न मिळतं तसा आम्ही वाढत घेतो. तर हे बरं आहे. आता ही लागवड पण आमची ही चालूच आहे. पुढं त्याच्या काड्या आहे त्याच आम्ही घेतो आणि त्याच काड्या लावतो. त्याच काड्या काढायच्या, आणखी बॅच गेली का त्या काड्या 3 फुटावर राहत्यात, त्याच कट करतो आणि त्याच लागवड करतो. म्हणजे आम्हाला कुठून आणायची पण गरज येत नाही आणि त्याच विकतो पण. तेच काड्या 2 रुपयाला काडी जाते. म्हणजे असा आमचा हा उद्योग चालतो. निमाशिमा आता आम्हाला ना तो खर्च तर ते काड्यातच निघतो. असं आहे आमचं हे. शेती चांगलं आहे. भोये यांना रेशीम शेतीचा अनुभव इथल्या शेतकऱ्यांकडून मिळाला, पण आता तुती लागवड असो किंवा रेशीम किड्यांचं व्यवस्थापन असो, ते स्वतः नियोजन करतात. रेशीम शेतीला पाणी वगैरे कमी लागतं आणि आपण ड्रिप केली तरी चालते. खतं वगैरे थोडं कमी टाकलं तर त्याला पाला व्यवस्थित येतो आणि जेवढं करून आपण पाणी थोडं ड्रिपने देता येईल व्यवस्थित वेळेवर, तसा झाडांचा पाला उपलब्ध होतो. आणि तो पाला आपल्याला जेवढा पाला उपलब्ध झाल्यानंतर जेवढा आपला पाला उपलब्ध होतो तेवढा आपण बॅचेस जास्त घेऊ शकतो. उन्हाळ्यात शेडचं वातावरण जास्त थंडावा असला का आळ्या पाला जास्त खातात आणि जास्त पाला खाला का साईज वगैरे जास्त होते आणि हायवेस्ट माल तयार होतो. जर की चॉकी मागवली तर दुसऱ्या मोल्डपासून त्यांना पावडर येतात 2ऱ्या ते 3ऱ्या ते 4थ्या मोल्डपर्यंत. त्याच्यानंतर आळींना काही प्रादुर्भाव जाणवला की आपण चुना आणि ब्लिचिंग थोडं मारतो. जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये गारवा लागतो. गारवाला असला की थोडं आळ्यांची साईज वगैरे आपण चांगली ठेवतो आणि पावसाळ्यामध्ये जास्त थोडं गरम
शेडला काही पडदे वगैरे नेट असलं तर ते आपण उन्हाळ्यात ओपन करून देतो. हवामध्ये शिरली पाहिजे, गरम हवामध्येची बाहेर गेली पाहिजे. तुम्हाला जर कमी पाण्यात आणि कमी खर्चात एखादी शेती करायची असेल तर रेशीम शेती ही फायदेशीर ठरू शकते. नाशिक जिल्ह्यातील हर्सूल, ठाणापाडा हा आदिवासी भाग आज सुद्धा भात शेती करतोय. अलीकडच्या वर्षात इथले शेतकरी मात्र मशरूम शेतीसह रेशीम शेती, फूल शेती यांसारखी प्रयोगशील शेती करण्यावर भर देत आहेत. आणि त्यामुळेच भोये यांनी सुद्धा कमी जागेत कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीला जवळ केलं. गोकुळ पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत ॲग्रो.com.